मित्रांनो नमस्कार. श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 8. मयूर म्हणाला, भाई आत येऊ का? अर्जुन त्याच्या लॅपटॉपमध्ये बिझी होता. अर्जुनने न पाहताच बोलला, हां ये. मयूर म्हणाला, तू बिझी आहेस का? नंतर येतो मग. अर्जुन म्हणाला, नाही इट्स ओके, बोल तू. अर्जुन म्हणाला, काय मग काय? तुझ्या मावशीने आता काय शिकवायला सांगितले मला? मयूर म्हणाला, अरे असं काय करतोयस? मावशी असं का सांगेल मला? आणि तू तसाही मोठा भाऊ आहेस माझा, मी तुला काय शिकवणार? अर्जुन म्हणाला, काय आहे आजकाल मीच चुकीचा दिसतोय ना सगळ्यांना. म्हटलं तूही उपदेशाचा डोस द्यायला आला असशील, बरोबर ना? मयूर म्हणाला, नाही. अर्जुन म्हणाला, मग? मयूर म्हणाला, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तू 4 शब्द मावशीसोबत बसून बोललास तर तिला बरं वाटेल. अर्जुन म्हणाला, तुला काय वाटतं? मला नाही वाटत, पण जेव्हा कधी बोलायला जावं तेव्हा आईला तिचा हा एक विषय सुचतो, मग मी काय करणार? मयूर म्हणाला, कोण आणि कसला विषय? अर्जुन शांत झाला. मयूरने पुन्हा त्या शब्दावर जोर देत विचारू लागला. अर्जुन म्हणाला, काल तू जिच्यासोबत टेरेसवर गप्पा मारत होतास ना, तिच्याचबद्दल बोलतोय मी. मयूर म्हणाला, अबोली? अरे खूप निरागस आहे ती. अर्जुन म्हणाला, अच्छा. मयूर म्हणाला, काय सांगणार होतास तू तिच्याबद्दल मला? मावशीने सांगितलं सगळं अबोलीबद्दल. मयूर बोलत होता. मध्येच त्याने अर्जुनकडे पाहिलं. अर्जुनचं झोन आऊट झाला होता. मयूर म्हणाला, भाई. मयूरच्या आवाजाने अर्जुन भानावर आला. काही नाही, जाऊ दे, म्हणून अर्जुन तिथून निघून गेला. पुढे आठवडाभरात मयूर निघून गेला होता. 4 महिन्यानंतर वनिताला अर्जुनची काळजी वाटत होती. वनिता म्हणाली, 2 दिवसात येणार होता. 3-4 दिवस उलटून गेले तरी या मुलाचा अजून पत्ता नाही. वनिता अर्जुनची चिंता करत होती. घरात आई असताना तिला न सांगता जाताना फक्त ड्रायव्हरकडे निरोप दिला होता की मी बाहेरगावी चाललोय, 2 दिवस लागतील यायला, कदाचित जास्तही. आता येऊ दे त्याला. नुसती मनमानी करतो, माझ्या जीवाला घोर लावून ठेवलाय नुसता. माझंच चुकलं, एकुलता एक आहे ना, म्हणून मी जरा बंधन सैल केली. वनिताच्या फोनवर एक अनोळखी कॉल येत होता. वनिताने रिसीव्ह केला आणि म्हणाली, हो हो मीच बोलते. अर्जुनची आई का? काय झालं? काय ॲक्सिडेंट? अरे देवा. वनिताचा चेहरा खाडकन पडला. पलीकडच्या व्यक्तीकडून ऐकलेल्या गोष्टीवर तिचा विश्वास बसत नव्हता. वनिता म्हणाली, कुठे? सिटी हॉस्पिटल? वनिताला रडूच कोसळलं. अबोली जिनावरून खाली येत होती. वनिताच्या रडण्याचा आवाज तिला ऐकायला आला. ती वनिता जवळ आली. तिला कळेना काय झाले. अबोली म्हणाली, काय झाले ताई? तिने प्रश्न केला. वनिताने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, अबोली, अर्जुन. त्याचं नाव तिला घ्यायचं नव्हतं, पण वनिताची अवस्था पाहता नक्की काय घडलं याचा ती अर्थ लावत होती. वनिता म्हणाली, ॲक्सिडेंट. अबोली म्हणाली, काय? तिला स्वतःला सावरणं कठीण वाटत होतं, पण वनिताला सावरणं गरजेचं होतं. तिने वनिताला शांत केलं. थोड्या वेळाने वनिता सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. अर्जुनला जिथे ॲडमिट केलं होतं वनिता तिथे गेली. तिने अर्जुनकडे पाहिलं. हातापायाला झालेली दुखापत, एका हाताला आणि पायाला झालेले असे 2 फ्रॅक्चर्स. वनिताला त्याची अवस्था पाहवत नव्हती. अर्जुनने अजूनही डोळे उघडले नव्हते. वनिता डॉक्टरांशी बोलली. डॉक्टर म्हणाले, हे बघा मॅडम, अजून काही तर असं सांगता येणार नाही. आपल्याला वाट बघावी लागेल. अजून 24 तासात तो सिद्धीवर आला नाही तर. वनिता म्हणाली, तर काय डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, तर कदाचित कोमामध्ये जायची शक्यता आहे. वनिता म्हणाली, कोमा? डॉक्टर म्हणाले, हो, त्याच्या डोक्यालाही मार बसलेला आहे. वनिताला एकावर एक धक्के बसत होते. ती अर्जुनजवळ थांबली होती. अर्जुनच्या काकांना अर्जुनच्या ॲक्सिडेंटची खबर मिळताच ते अर्जुनला पाहायला पोहोचले. त्यांनी वनिताला दिलासा दिला. वनिता म्हणाली, भाऊजी बघा ना, जाताना आईला सांगावंसंही वाटलं नाही त्याला, आणि आता दिसतोय तो अशा अवस्थेत. आईचं काळीज कसं कळत नाही याला. काका म्हणाले, माझ्याकडेच होता अर्जुन काल. वहिनी तुम्ही जा, तुमच्याकडून दगदग होणार नाही, मी आहे इथे अर्जुनजवळ. वनिता म्हणाली, पण? काका म्हणाले, मला कळते तुमची काळजी. आधीच तुमची तब्येत खालावली आहे. तुम्ही ऐका माझं. वनिता घरी आली. अबोली दारातच एरझार घालत होती. वनिताने वेळ बघितली.
रात्रीचा 1 वाजला होता. वनिता म्हणाली, तू अजून झोपली नाहीस? अबोली म्हणाली, अर्जुन कसा आहे? वनिताने हताशपणे नकारार्थी मान हलवली. अबोली म्हणाली, अजून शुद्धीवर आलं नाही का? तिला वाटलेली काळजी वनिताला तिच्या डोळ्यातून कळत होती. वनिता म्हणाली, जाऊन झोप जा, खूप उशीर झालाय. तिने जिना चढून वर जाणार तेवढ्यात तिला काहीतरी आठवलं. ती मागे फिरली आणि वनिताच्या रूममध्ये जाऊ लागली. वनिता म्हणाली, अबोली काय झालं? अबोली म्हणाली, काही नाही, तुमच्या गोळ्या विसरल्या ना तुम्ही घ्यायच्या, हे घ्या. अबोली गोळ्या देत म्हणाली आणि निघून गेली. वनिताने एक वार हातामध्ये असलेल्या गोळ्यांकडे पाहिलं आणि जाणाऱ्या अबोलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे. अबोली तिच्या रूममध्ये निघून आली. झोपण्यासाठी बेडवर गेली, पण झोप काही लागत नव्हती. अर्जुनला बघावंसं वाटत होतं, पण अर्जुन कसाही वागला असला आणि कितीही नाही म्हटलं तरी तिच्या मनात तो घर करून होता. ती उठली आणि रूममधून बाहेर निघून आली. जिना उतरून खाली आली, देवघरात गेली. बाप्पासमोर डोळे मिटून बसून राहिली. अख्खी रात्र तिने तशीच घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे अर्जुनने डोळे उघडले. तो शुद्धीवर आला होता. वनिता लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्याने डोळे किलकिले करत वनिताकडे पाहिलं. त्याची नजर वनिताकडे स्थिरावली. अर्जुन म्हणाला, आई. त्याच्या बोलल्याने तिला धीर आला. काका म्हणाले, मी डॉक्टरांशी बोललोय. नाव अर्जुन इज फाईन. 2 दिवसात सुट्टी होईल अर्जुनला. पण काका आता आत येत म्हणाले. वनिता म्हणाली, पण काय भाऊजी? काका म्हणाले, 2 फ्रॅक्चर्स आहेत हाताला आणि पायाला. डॉक्टरांनी किमान 2 महिने तरी स्ट्रीट बेड रेस्ट सांगितलंय बरं का. काका वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होते. 2 दिवसानंतर अर्जुनला घरी आणण्यात आलं. अबोली बाहेर दिवाणखान्यात आली. अर्जुन व्हीलचेअरवर बसून होता. तिने त्याला पाहिलं. डोक्याला लागलेला मार, हाताला एक फ्रॅक्चर, पायाला एक फ्रॅक्चर. हे सगळं बघून तिला खूप वाईट वाटत होतं, पण तिने तसं दाखवू दिलं नाही. चेहऱ्यावर वृक्ष भाव घेऊन ती त्याच्यासमोर फिरत होती. तो स्वतःहून तर तिच्याशी बोलणार नव्हता, पण तिने बोलावं ही त्याची अपेक्षा होती. अर्जुनला त्याचा इगो सॅटिस्फाय व्हायला हवा होता ना. अर्जुन मनातच म्हणाला, तिला काहीच कसं वाटत नाही मला. तिने साधं जवळ येऊन विचारलंही नाही. शेवटी गिरगिटसारखे रंग बदलले. अर्जुन फक्त तिला जज करत होता. जे वनिताला अर्जुनसाठी अबोलीच्या डोळ्यात दिसत होतं ते खुद अर्जुनला त्याच्या स्वभावामुळे दिसत नव्हतं. पण अबोलीला त्याच्यापासून शक्य तितक्या लांब राहायचं होतं. तिला वाटत होतं अर्जुनने तिला फक्त करमणुकीचं साधन म्हणून तिच्याशी जवळीक साधली होती. अर्जुनने जे काही जवळील मित्रमंडळी होते तेही अर्जुनला येऊन पाहून गेले होते. काका म्हणाले, अर्जुन लवकरात लवकर ठीक हो. आपल्याला पुन्हा जोमाने कामाला लागायचं आहे, माहिती आहे ना. पण तोपर्यंत नो वरीज, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. काका म्हणून निघून गेले होते. आज अबोली मार्केटमध्ये होती. तिला कुण्या मुलीने आवाज दिला असं तिला वाटलं. तिने आजूबाजूला पाहिला, पण तसं काही दिसलं नाही. धप्पा. अचानक मागून एक मुलगी ओरडली. अबोली पार उडालीच. तिच्या अशा करण्याने अबोली चांगलीच दचकली होती. अबोली म्हणाली, सायली तू? अबोलीच्या बोलण्यात आनंद आणि उत्सुकता अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. तू इथे कशी? तिचं लक्ष सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्राकडे गेलं. अबोली म्हणाली, सायली तुझं लग्न झालंय? कधी? आश्चर्याने भाव व्यक्त करत अबोली विचारत होती. सायली म्हणाली, अगं हो, दम खा. किती भराभरा प्रश्न विचारतेस. आणि प्रश्न तर मी तुला विचारायला हवे. तू काय करतेस इथे हा? सायलीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं यात गोंधळली होती ती. अबोली म्हणाली, चल आपण कुठेतरी बसून शांत बोलू. सायली म्हणाली, नाही, इथे कुठे कशाला, माझ्या घरीच जाऊ आपण सरळ. चल, इथून जवळच आहे. अबोली म्हणाली, अगं ऐक ना सायली, मी येईन नंतर कधीतरी, आता मला यायला नाही जमणार. सायलीने अबोलीकडे रागात पाहिलं. मग अबोली समजावणीच्या सुरात म्हणाली, सायली अगं बघ, मी तुझ्या घरी येईन, पण जेव्हा तुझे सासू सासरे मला विचारतील कोण, कुठली, कुठे राहतेस वगैरे, मग मी काय उत्तर देणार? एक खोटं बोलली तेच पुरे. अजून खोट्यावर खोटं नको. आणि सध्या तरी माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. सायली म्हणाली, अगं पण. तिला मध्येच अडवत अबोली तिचा हात हातात घेत म्हणाली, तू तरी समजून घेशील ना मला. नको काळजी करूस अगं, मी जिथे आहे तिथे व्यवस्थित आहे. तुला पुन्हा भेटल्यावर सविस्तर सांगेलच मी. सायली म्हणाली, ठीक आहे. सुरेशचे आई बाबा 2-3 दिवसात गावी जाणार आहे, तेव्हा तू नक्की येशील घरी. मी कॉल करेल तुला. तुझा फोन नंबर दे. अबोली म्हणाली, माझा नंबर? ते मी. सायली म्हणाली, डोंट से तुझ्याकडे फोन नाही आहे म्हणून. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सायली समजून गेली
सायलीने तिचा मोबाईल नंबर अबोलीला दिला आणि म्हणाली, यावर मला फोन कर, ओके. अबोली घरी येत होती. आज जीवाभावाची बालपणीची मैत्रीण अशी अचानक भेटेल हे तिच्या गावीही नव्हतं. बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर अशा झरझर येत गेल्या. शाळेपासून ते 12वीपर्यंत दोघीही जोडीला होत्या. एकमेकींच्या मनातलं सगळं एकमेकांजवळ हितगुज करत. पण अबोलीच्या घरातलं वातावरण सायलीला चांगलंच ठाऊक होतं. तिच्यावर असलेली बंधने, नेहमीच त्रासलेली अबोली आणि बोलकी सायली दोघी एकमेकीच्या घट्ट मैत्री झाल्या होत्या. पण या मधल्या काळात दोघींना एकमेकींबद्दल खबर नव्हती. अबोली विचार करत चालली होती. ती खूप सुखावली होती. आज सायलीच्या भेटण्याने अबोली घरी आली. सायलीने दिलेला मोबाईल नंबर कागद हातात तसाच चिरमुरला होता. घरी आल्यावर तिने तो कागद तिच्या रूममध्ये जाऊन बॅगेत ठेवून दिला. 2 दिवसानंतर अबोली वनिताच्या रूममध्ये गेली. वनिता तिथेच होती. अबोली म्हणाली, ताई तुमचा मोबाईल देता का? एक फोन करायचा. वनिता म्हणाली, हो थांब देते. वनिता बेडवरून उठत म्हणाली. अबोलीला वाटलं कोणाला कॉल करायचं म्हणून ताई विचारतील, पण तसं काही वनिताने विचारलं नाही. तिने सायलीला कॉल केला आणि त्यांचं बोलणं झालं. सायलीने तिला घरचा पत्ता दिला होता. तो पत्ता तिने एका कागदावर लिहून घेतला होता. अबोलीने सायलीच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तालमीनंतर तिच्याकडे जायचं ठरवलं. ठरवल्यानंतर ती तिकडे गेली सुद्धा. ज्या मार्केटमध्ये दोघी जणी भेटल्या होत्या त्याच रस्त्याने 10 मिनिटाच्या अंतरावर रिक्षा करून ती त्या स्थळी पोहोचली. ती रिक्षातून उतरली. समोरच गॅलेक्सी अपार्टमेंट होतं. बिल्डिंगचं नाव तिने वाचलं. हातातली चिठ्ठी परत तपासून पाहिली. फ्लॅट क्रमांक 403. ती तिथे पोहोचली आणि बेल वाजवली. समोरचा दार उघडला गेला. एक मध्यम वयाची बाई समोर उभी होती. अबोली गोंधळली. अबोली म्हणाली, सायली सुभेदार आहेत का घरी? ताई, त्या बाईने आवाज दिला. हसतमुख चेहऱ्याने सायली बाहेर येत म्हटली, अबोली ये ना आत ये. दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. अबोली म्हणाली, सायली तू तर म्हणाली होतीस ना की मीही काही लवकर लग्न करणार नाही आणि तूच आधी लग्नाचा बार उडवलास. अबोली हसत होती. सायली म्हणाली, तुझंही लवकरच होईल लग्न, मग बघू. अचानक अबोलीचे हावभाव बदलतात. ती गंभीर झाली. सायली म्हणाली, ते जाऊ दे, मला सांग आता कुठे असतेस? जशी जशी अबोली तिला सगळं एक एक करून सांगत होती तसतशी सायली तिच्याकडे डोळे विस्फारत पाहत होती. बराच वेळ अबोलीने आजपर्यंतच्या तिच्यासोबत झालेल्या घटना सायलीसमोर उघड केल्या. तिला खूप हलकं वाटत होतं. सायली म्हणाली, अबोली खरंच तू खूप स्ट्रॉंग आहेस. तुझ्यासारखी तूच. खरंच काका इथपर्यंत वागतील असं वाटलं नव्हतं. आणि कोणी म्हणालीस तू त्याचं नाव? अर्जुन. अबोली उत्तरली. सायली म्हणाली, तू पार अडकून गेलीस ग. अबोली म्हणाली, मला खरं तर निघायचंय तिकडं. जास्त दिवस नाही थांबता येणार मला अजून तिथे. फक्त ताईमुळे थांबली मी तिथे. सायली म्हणाली, एक काम कर ना, सुरेशच्या मित्राचा एक फ्लॅट आहे. अगदी चांगले आहेत यार ते दोघेही. नक्की तुला तिथे राहण्याची सोय होईल. तो फ्लॅट रिकामाच आहे सध्या. नंतर मग कोणी भाडेकरू ठेवला तर मग पंचायत व्हायची. त्यापेक्षा तूच आधी येऊन राहा तिथे. बाकीची चिंता करू नको. मी बोलते सुरेशशी. अबोली म्हणाली, ठीक आहे, चल निघते मी आता, उशीर झालाय. सायली म्हणाली, अगं थांब ना. अबोली म्हणाली, नाही अगं, तालमीवरून डायरेक्ट आले ना मी. ताई काळजी करतील. आणि मग अबोलीच्या या बोलण्यावर सायली हलके स्मित करत म्हटली, अबोली अजूनही तुझी खोड गेली नाही ना? किती विचार करतेस ग तू नेहमी दुसऱ्यांचा. कधी स्वतःचा विचार करायला शिक. म्हणून तुझा नेहमी एवढा गोंधळ उडत असतो. दुसऱ्याची चिंता करता करता एवढी स्वतःला झिजून नकोस. किती व्यक्ती तुला गृहीत धरत तुझं परीक्षा घेत राहील, समजलं? अबोलीने होकारार्थी मान हलवली आणि तिथून घरी परतली. तशी वनिताच्या रूममध्ये गेली. तिला वनिताशी त्या विषयावर बोलायचं होतं. पण वनिताकडे पाहता तिला त्याच्या अशा परिस्थितीत घर सोडून निघून जाणे पडत नव्हतं. अर्जुनच्या अशा हालतमध्ये वनिताच्या चेहऱ्यावरची रया फार गायब झाली होती. त्यात तिचं मध्ये मध्ये आजारपण डोकावत होतं. तिने ठरवलं, जोपर्यंत अर्जुन ठीक होत नाही, म्हणजे ताईची चिंता मिटत नाही, तोपर्यंत तिने न जाण्याचा निर्णय घेतला. ती विचार करत असते. तेवढ्यात वनिताचं तिच्याकडे लक्ष गेलं. वनिता म्हणाली, अबोली तुला काही बोलायचं होतं का? ओठावर आलेले शब्द तिने परतून लावले आणि नुसती स्मित करत म्हणाली, नाही. अशी सहजच आलती. अर्जुनची तब्येत हळूहळू सुधारत होती. नाही म्हटलं तरी वनिताच्या ओढाताण होत होती. ती व्हायला नको म्हणून अबोली स्वतःहून पुढे होऊन अर्जुनची औषध त्याला वेळेवर देणं आणि इतर कामे करत होती. खरं तर यासाठी नर्स ठेवण्यात येणार होती, पण अर्जुनने त्यास नाही म्हणाला.
तिची अर्जुनबद्दलची काळजी वनिताला दिसत होती, पण अबोली स्वतःच अमान्य करत होती. किती दिवस असं करता करता 1 महिना होत आला. अर्जुन त्याच्या रूममध्ये असायचा. एकदा वनिता बाहेर गेली होती. त्या दरम्यान अर्जुन त्याच्या रूममध्ये आवाज देत व्हील चेअरवर बसून बाहेर येत होता. अबोली जिना चढत त्या दिशेने वर येत होती. तिने त्याला रूम बाहेर येताना पाहिले. अबोली म्हणाली, काय झालं? तो समोर येत असताना तिने त्याला विचारले. अर्जुन म्हणाला, आई कुठे? अबोली म्हणाली, नाही माहीत. काय हवंय का? अबोलीने काळजीने विचारलं. अर्जुन म्हणाला, नाही. अर्जुन तसाच मागे त्याच्या रूमकडे वळला. पुढे जाऊन तो थांबला आणि म्हणाला, शर्ट चेंज करायचा आहे. ती त्याच्या मागे मागे रूममध्ये गेली. रूममध्ये जाऊन त्याच्या वॉर्डरोबमधून एक टी शर्ट काढून त्याला देत म्हटली, हे घे. अर्जुन म्हणाला, हे नको, दुसरं हवंय मला. असं करता करता तिने 4-5 कपडे काढून दिले, पण त्याला त्यातलं एकही नको होती. अर्जुन उगाच तिच्या सहनशक्तीचा अंत पाहत होता. अबोली म्हणाली, कुठे जायचंय तुला? घरातच बसायचंय ना. ती काढलेला टी शर्ट त्याच्याकडे देऊन चिडून जायला निघाली. अबोली दरवाजापर्यंत आली आणि मागून धाडकन काही खाली पडल्याचा आवाज आला. तिने मागे पाहिलं. व्हीलचेअर एकीकडे, अर्जुन वॉर्डरोबच्या दिशेने खाली पडलेला होता. अबोली म्हणाली, अर्जुन. ती पळतच त्याच्या जवळ गेली. तिने त्याला सावरलं आणि त्याला उठवत बेडवर बसायला आधार दिला. तिने पुन्हा वॉर्डरोब उघडत कुठला शर्ट हवा आहे असं विचारलं. त्याने सांगितल्याप्रमाणे तिने तो शर्ट काढला. तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि अर्जुनचं शर्टकडे कमी आणि तिच्याकडे जास्त पाहत होता. तिने काही न बोलता तो शर्ट त्याच्यापुढे ठेवला आणि जायला निघाली. अर्जुन म्हणाला, शर्ट काढून ठेवलाय, घालायला मदत कोण करणार? तो बेडवर बसला होता. तिने शर्ट हातात घेतला. त्याच्या अंगावर तो शर्ट तिने चढवला. त्याच्या इतक्या जवळ असण्याने तिचे हार्टबीट वाढत होते. तिने श्वास रोखून ठेवले. त्याला ते कळलं की अर्जुन म्हणाला, श्वास घे, नाहीतर गुदमरून मरशील. तिला कळत होतं अर्जुन तिच्याकडे नजर रोखून पाहतोय. तिने पटापट त्याच्या शर्टाची बटणं लावली आणि निघून गेली. 2 महिने होऊन गेले. अर्जुनमध्ये फरक पडत चालला होता. पायाचा प्लास्टर निघाला होता. व्हीलचेअरवरून स्टिकच्या आधारावर आला होता. थोड्याच दिवसांनी स्वतःच्या पायावर चालेल याची ही शाश्वती होती. त्याला त्याच्या गोष्टी आधी पटापट झालेल्या लागायच्या, पण आता धीर धरायला, खूप संयम ठेवायला शिकला होता तो. आयुष्याचा वाईट काळ आपल्याला खूप काही शिकवत असतो. या सगळ्यात अबोली खूप काळजी घेत होती त्याची, आणि शेवटी त्याला तिची काळजी कळली होती. ती किती निरागस आहे हे शिक्कामोर्तब झालं होतं. तो तिच्याशी बोलण्याची संधी शोधत असायचा. छोट्या छोट्या गोष्टीतून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता, पण ती त्याच्या कुठल्याच प्रयत्नाला आणि कशाला जाणीवपूर्वक साथ देत नव्हती. त्याला ती आता कुठे कळत चालली होती आणि त्यात तिच्यासमोर त्याचा इगो ॲटिट्यूड फार ढळून गेला होता. या काळात अर्जुनमध्ये खूप बदल झाला होता. त्याला तिच्याशी असं वागायला नको होतं. हा विचार काही केल्या त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याने तिला दुखावलं होतं. एक सुंदर नातं उमलायच्या आधीच ते निर्जीव झालं होतं. या नात्याला बहर आणण्याचं काम अर्जुन मनापासून करत होता. त्याने तिला त्याच्या हृदयात तिचे अढळ स्थान दिलं होतं. 3 महिने होत आले होते. अबोलीला आज घरी यायला उशीर झाला होता. ती आत आली. सगळीकडे अंधार. काय केलाय? तिने आवाज देऊन पाहिलं. ताई ताई. कुठलाच प्रतिसाद नाही. काहीतरी विचित्र वाटलं तिला. ती जिना चढून वर आली. अर्जुनच्या रूमकडे पाहिलं तर तोही बंद. कुठे गेलेत हे? तिने रूमचा दरवाजा उघडला. अचानक म्युझिक चालू झालं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. दिवे पेटले. अर्जुन केक घेऊन समोर आला. तिला हे सगळं छान वाटत होतं, पण जसा अर्जुन तिच्या समोर आला तशी ती दुसरीकडे वळली. अर्जुन म्हणाला, अबोली, तुला आनंद नाही झाला? अबोली म्हणाली, अर्जुन, मला नाही आवडत वाढदिवस साजरा करायला. आणि हे सगळं कोणी सांगितलं तुला? अर्जुन म्हणाला, आय थॉट यू विल लाईक इट. त्याने तिचा हात पकडत म्हटलं. तसेच तिने त्याच्याकडे रोखून पाहिले. त्याने हात सोडला. अबोली म्हणाली, मी असं कधी साजरं केलं नाही आणि पुढे करणारही नाही. पण तुला कसं माहीत झाले माझी जन्मतारीख? अर्जुन म्हणाला, तू एकदा बोलता बोलता सांगितलं होतं मला. ती आठवू लागली. मी कधी सांगितलं याला? असं मनाशीच विचार करत त्याच्याकडे वळली. तिने बघितलं. अर्जुन हातात गुलाब घेऊन तिच्यासमोर गुडघ्यावर वाकला. आय लव्ह यू अबोली. यू कॅप्चर्ड माय हार्ट. टुडे आय वॉन्ट टू गिव्ह यू माइन कम्प्लिटली. विल यू डू मी द हॉनर ऑफ बिंग माय पार्टनर फॉर लाईफ? अर्जुनने तिला प्रॉपर
वेने प्रपोज केलं आणि तो फक्त तिच्या उत्तराची वाट बघत होता. प्लीज से यस, अबोली तो मनातल्या मनात म्हणाला. ती पटकन नाही म्हणाली. त्याचा चेहरा उतरला. अबोली सरळ स्पष्ट शब्दात नकार देत म्हटली, तुझ्या मनात आज आलंय अर्जुन, कालही नव्हतं आणि उद्याही पुन्हा नाही म्हणशील. प्रेम नाहीये म्हणून. मग अशा वेळी मी काय करायचं? भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.